सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। नागपुरात आजपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन। फडणवीस सरकारचं पहिलं हिवाळी अधिवेशन अनेक मुद्द्यांनी गाजणार। अधिवेशनामध्ये 20 विधेयकं मांडली जाणार। 2.5 वर्ष नाही तर आतापासूनच महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या कामगिरीचं ऑडिट करणार। पत्रकारांसोबत बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। हत्येमागे कुणीही असो कारवाई होणारच। बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येबद्दल फडणवीसांचं आश्वासन। स्पेशल एसआयटी नेमण्याची घोषणा। सरपंच हत्येमागे राजकीय पाठबळ असणाऱ्याला मंत्रिपदाची शपथ। वडेट्टीवारांचा निशाणा तर आरोपी बीडच्या पालकमंत्र्यांच्या जवळचे। आव्हाडांकडूनही नाव न घेता धनंजय मुंडेंकडे बोट। आमचं सरकार संविधानाचा सन्मान करणारं। परभणीमध्ये कॅमेऱ्यासमोर दगडफेक करणाऱ्यांना सोडलं जाणार नाही। देवेंद्र फडणवीसांचा इशारा। न्यायालयीन कोठडीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी आज आंबेडकर अनुयायांकडून महाराष्ट्र बंदची हाक। परभणीमध्ये धरणं आंदोलन करण्यात येणार। नागपुरात फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार संपन्न। 33 आमदारांना कॅबिनेट तर 6 आमदारांना राज्यमंत्रीपदाची शपथ। राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्याकडून 39 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ। राज्यात बिनखात्याचं सरकार। अजितदादांकडे अर्थखातं आहे की नाही हे माहिती नाही, तर भुजबळांना वगळण्यामागे जातीय राजकारण। संजय राऊतांची टीका। मंत्रिमंडळ विस्तारामध्ये 20 नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची संधी। भाजपच्या 9, शिवसेना शिंदे गटाच्या 6, राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 5 नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान। भाजपच्या 19 आमदारांकडून मंत्रिपदाची शपथ। चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, मंगलप्रभात लोढा, अतुल सावे, गणेश नाईकांसह 19 नेत्यांना मंत्रिपद। शिंदे गटाच्या 11 आमदारांना मंत्रिपदाची शपथ। शंभूराज देसाई, उदय सामंत, भरत गोगावले, संजय शिरसाट, दादा भुसे, प्रताप सरनाईक यांना मंत्रिपदाची संधी। अजित पवार गटातील 9 आमदारांना मंत्रिपद। हसन मुश्रीफ, अदिती तटकरे, धनंजय मुंडे, बाबासाहेब पाटील, दत्तात्रय भरणे, नरहरी झिरवाळ आणि मकरंद पाटलांची मंत्रिपदी वर्णी। अजित पवारांचं धक्कातंत्र। छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटलांसह अनिल पाटील आणि धर्मराव बाबा आत्राम यांना डच्चू। नाशिकमध्ये भुजबळ समर्थकांकडून टायर जाळत निषेध। मंत्रिपद न मिळाल्यानं तानाजी सावंत नाराज। नाराज तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले। विधानभवनात आज महाविकास आघाडीची बैठक। अधिवेशनाबाबत बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती। एक देश एक निवडणूक संबंधी घटना दुरुस्ती विधेयक उद्या लोकसभेत मांडलं जाऊ शकतं। सविस्तर चर्चा आणि सहमतीसाठी विधेयक JPC-कडे पाठवलं जाणार। ठाकरे गटाच्या युवा सेना सिनेट सदस्यांची विविध समित्यांवर निवड। स्थायी समितीवर प्रदीप सावंत, खुल्या प्रवर्गातून मिलिंद साटम व्यवस्थापन परिषद सदस्यपदी, तर आरक्षित सदस्यपदी शीतल शेठ देवरुखकर। उत्तरेतल्या वाऱ्यानं राज्यामध्ये थंडीची लाट। मुंबईतील किमान तापमानामध्ये घट। अनेक शहरांमध्ये तापमान 10 अंशांखाली, तर नगरला सर्वात कमी 6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद। पुण्यातील PMPMLच्या तिकिटांच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता। 2 वर्षातील 706 कोटींची तूट भरून काढण्यासाठी दरवाढ केली जाणार असल्याची माहिती। 16 डिसेंबरला शेतकरी संघटना पंजाब वगळता संपूर्ण देशामध्ये ट्रॅक्टर मार्च काढणार। तसंच 18 डिसेंबरला ठिकठिकाणी रेल रोको आंदोलन करण्यात येणार। शेतकरी नेते सरवनसिंह पंथे यांची माहिती। प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन काळाच्या पडद्यात। वयाच्या 73व्या वर्षी निधन। सॅन फ्रान्सिस्कोमध्ये उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास। बॉक्स ऑफिसवर पुष्पा 2चं वादळ। 10 दिवसामध्ये 824 कोटींची कमाई। आतापर्यंतच्या कमाईतील 425 कोटी रुपये हिंदी व्हर्जनमधून। सोलार सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।